आहे त्यांना विनंती आहे की आपण पुढील कार्यक्रमात सुरू. महाराष्ट्राचा जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनानं आणि त्यांच्या वीर रसातील आरतीनं प्रारंभ झालेला हा विवाह सोहळा निश्चितच यशाकडे वाटचाल करेल असं आपल्या सर्व उपस्थितांच्या उपस्थितीवरून मी या ठिकाणी कथन करतो आहे. वरराजा चिरंजीव ज्ञानेश्वर आणि वधूराणी चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी सरिता हे ब्रह्मस्थाश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करते होत आहेत आणि अशा या क्षणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देत आहेत ही एक अत्यंत आनंदाची बाब या ठिकाणी आहे. लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन, लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं मनोमिलन, लग्न म्हणजे अनेक आप्तस्वकीयांचं पाहुण्या रावळ्यांचं मिलन. हा अत्यंत महत्त्वाचा असा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. वरराजा चिरंजीव ज्ञानेश्वर हा माझा विद्यार्थी आहे, तो माझा मित्रही आहे. तो ज्युनियर कॉलेजला टीचर होता आणि मीही ज्युनियर कॉलेजचा टीचर म्हणून व्यवसाय बंधूसुद्धा आहेत. परंतु तो एक पाऊल आणखी पुढे गेलेला आहे, जिथपर्यंत मी गेलो नाही. तो संस्थाचालकसुद्धा झालेला आहे. आणि वामनराव पैंचं एक सुभाषित आहे, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्या पद्धतीनं स्वतः प्रत्येक अडचणीवरती मार्ग काढत त्याने आतापर्यंतचा मार्गक्रमण केलेला आहे. आणि वधूराणी चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी सरिता त्याच्या जीवनामध्ये आलेली आहे. राऊतराय घराण्याची ही सुकन्या त्याच्यासोबत सहचारिणी म्हणून काम करणार आहेत. मला निश्चितच या ठिकाणी विश्वास व्यक्त करावा असं वाटतंय की राऊतराय घराणं आणि आमचं गायकवाड घराणं या दोन्ही कुटुंबाची शान हे दोघेही निधोना पंचक्रोशी, रामनगर आणि पिशोर पंचक्रोशी या दोन्हीही पंचक्रोशीमध्ये वाढवतील अशा प्रकारचं आश्वासन उपस्थितांना मी गायकवाड कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी देतोय. उपस्थितांच्या वतीनं त्यांना आभाळभर शिवशुभेच्छा देतोय आणि थांबतोय. शिवधन्यवाद.